झी मराठी, चर्चा ही होणारच. चिकोडी सदलगा विधानसभा मतदारसंघातील खडकलाट, अंकली, हिरेकोडी या ग्रामपंचायतीचा दर्जा उंचावून नगरपंचायतीमध्ये परिवर्तन करण्यास राज्य मंत्रिमंडळानं संमती दिली असल्याची माहिती विधान परिषद सदस्य व राज्य सरकारचे दिल्ली येथील विशेष प्रतिनिधी प्रकाश हुक्केरी यांनी दिली. चिकोडी सदलगा विधानसभा मतदारसंघातील खडकलाट, अंकली, हिरेकोडी येथील ग्रामपंचायतीच्या अध्यक्ष उपाध्यक्षांकडे मंजुरी पत्राचं वितरण करून ते एकसंबा इथं बोलत होते. ते म्हणाले, गणेश हुक्केरी व आपण सदलगा चिकोडी सदलगा विधानसभा मतदारसंघाचा संपूर्ण कायापालट करण्यास कटिबद्ध आहे. यापूर्वी सदलगा व चिकोडीला नगरसभेचा दर्जा मिळवून दिलाय. त्याच पाठोपाठ काही वर्षापूर्वी एकसंबाला नगरपंचायतीचा दर्जा मिळवून दिलाय. यावर्षी झालेल्या 11 डिसेंबर तसेच 27 नोव्हेंबर रोजीच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पंचायत राज व ग्रामीण विकास खात्याचे मंत्री प्रियांक खरगे यांच्यासह सर्व मंत्रिमंडळाने चिकोडी सदलगा विधानसभा मतदारसंघातील या तिन्ही ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा देण्यासाठी कार्य केलंय. या ग्रामपंचायतीचा दर्जा उंचावल्यानंतर या तिन्ही शहरांचा झपाट्याने विकास होणार आहे. केंद्र व राज्य सरकारच्या दोन्हींच्या योजनातून 15वा वित्त आयोग, एसएफसी, नगरोत्थान तसंच विविध योजना अंतर्गत निधी मिळणार असून या वाढीव निधी मिळण्याचा या शहराच्या विकासाला मोठा हातभार लागणार असल्याचं प्रकाश हुक्केरी यांनी सांगितलंय. आमदार श्री गणेश हुक्केरी यांनी मी गेल्या 1 वर्षापूर्वी 3 ग्रामपंचायतींना नगरपंचायतीमध्ये श्रेणी सुधारित करण्यासाठी आवश्यक कागदपत्र सरकारकडे सादर केली होती आणि माननीय मुख्यमंत्री आणि नगर प्रशासन मंत्र्यांना त्यांचं नगरपंचायतीमध्ये श्रेणी सुधारित करण्याची विनंती केली होती. त्यानुसार 27 नोव्हेंबर रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत माननीय मुख्यमंत्र्यांनी अंकली ग्रामपंचायतीच्या नगरपंचायतीमध्ये श्रेणी सुधारित करण्यास मान्यता दिली आणि 11 डिसेंबर रोजी सुवर्ण सौद बेळगाव इथं झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हिरेकोडी आणि खडकला ग्रामपंचायतीच्या नगरपंचायतीमध्ये श्रेणी सुधारित करण्यास सरकारनं मान्यता दिली. यामुळे या 3 ग्रामपंचायतींना नगरपंचायतीमध्ये श्रेणी सुधारित करण्यात आल्यानं जनतेला अधिक मूलभूत सुविधा पुरवणं सोयीचं होईल. अंकली, हिरेकोड आणि खडकलाट येथील ग्रामस्थांच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री श्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री श्री डी के शिवकुमार, पंचायत राज व ग्रामीण विकास खात्याचे मंत्री प्रियांक खरगे आणि मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांच्या या 3 ग्रामपंचायतीच्या नगरपंचायतीमध्ये रूपांतर करण्यास मान्यता दिल्याबद्दल अभिनंदन करण्यात येत असल्याचं सांगितलं. यावेळी खडकलता ग्रामपंचायतीचे अध्यक्ष राकेश चिंचनेक, सतीश पाटील, प्रल्हाद पाटील, ग्रामपंचायत सदस्य हिरोकोडी गावचे सुरेश चौगला, दादा पटेल, बाबर पटेल, अंकली गावचे माजी तालुका पंचायत अध्यक्ष सुरेश पाटील, रणजित शिरसेट, पांडुरंग वड्डर, अजित उमराणी, कुमार बुबनाळे, अश्वत्थ संतोषी सदस्य गावचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. सी मराठीसाठी इंग्लिहून राजू कोळी. ಸದಲಗ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಈಗಾಗಲೇ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಪುರಸಭೆ ಐತಿ, ಆಮ್ಯಾಗ ಸದಲಗ ಅದು ಕೂಡ ಪುರಸಭೆ ಐತಿ. ಕಳೆದ ವರ್ಷ ಯಕ್ಷಾಂಬ ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯತಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿಯಿಂದ ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯತಿ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಸಾತೋರ್ಗಲ್ಲಿ ಈ ವರ್ಷ ಈ ಚಳಿಗಾಲ ಅಧಿವೇಶನದಾಗ ಒಂದು ಖಡಕಲಾಟ, ಎರಡನೇದು ಅಂಕ್ಲಿ, ಮೂರನೇದು ಹಿರೇಕೋಡಿ. ಈ 3 ಪಂಚಾಯತಿಗಳನ್ನ ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯತಿ ಅಂತ ಕ್ಯಾಬಿನೆಟ್ ಮೀಟಿಂಗ್ದಲ್ಲಿ ದಿನಾಂಕ 11/12/25 ಜರುಗಿದ ಸಂಪುಟ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಹಿರೇಕೋಡಿ ಮತ್ತು ಕಡಕಲಾಟ್ 2 ಆಗಿದವು. ಅದಕ್ಕಿಂತ ಮೊದಲು 27/11/25 ನಡೆದ ಸಚಿವ ಸಂಪುಟ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಅಂಕಲಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿ ಅಂತ ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯತಿ ಆಗಿದೆ. ಈ ಥರ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಸದಲಗ ಅಭಿವೃದ್ಧಿ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಇಷ್ಟು ಚಿಕ್ಕೋಡಿ ಪುರಸಭೆ, ಸದಲಗ ಪುರಸಭೆ ಮತ್ತು ಇವು 4 ಯಕ್ಷಾಂಬ ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯತಿ, ಅಂಕ್ಲಿ ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯತಿ, ಹಿರೇಕೋಡಿ ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯತಿ ಮತ್ತು ಖಡಕಲಾಟಿ 4 ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯತಿಗಳನ್ನು ಮಾಡಿ ಅಭಿವೃದ್ಧಿ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ
ಆ ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯತ್ಗಳಿಗೆ ಹೆಚ್ಚಿನ ಅನುದಾನ ಸಿಗಬೇಕು ಅನ್ನೋ ಒಂದು ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ನಾವು ಅದನ್ನ ಈ ನಿರ್ಣಯವನ್ನು ಕೈಗೊಂಡಿದ್ದೀವಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಈ ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯತಿ ಮಾಡೋದ್ರಿಂದ 15 ಫೈನಾನ್ಸ್ ಸಚಿನ್ ಯಾವ ಬರ್ತಾವು ಎಲ್ಲೋ ಸಚಿನ್ 15 ಫೈನಾನ್ಸ್ SFC ನಗರೋತ್ಥಾನ ಮತ್ತೆ ಈ ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯತಿ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ನಗರೋತ್ಥಾನ 15 ಫೈನಾನ್ಸ್ ಮತ್ತೆ SFC ಗ್ರಾಂಟ್, ಈ 3 ಗ್ರಾಂಟ್ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಆ ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯತಿಗೆ ಸಿಗೋದ್ರಿಂದ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಅನುಕೂಲ ಆಗ್ತೈತೆ ಅಂತೇಳಿ ಒಂದು ವಿಚಾರ ಇಟ್ಟುಕೊಂಡ ಸನ್ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಲ್ಲಿ, ಉಪಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಲ್ಲಿ ಮತ್ತು ವಿಶೇಷವಾಗಿ ನಮ್ಮ RDPR ಮಿನಿಸ್ಟರ್, ಗ್ರಾಮೀಣ RDPR ಮಿನಿಸ್ಟರ್ ಅಲ್ಲಿ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೊಂಡಾಗ ಪ್ರಿಯಾಂಕಾ ಖರ್ಗೆ ಅವರು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೊಂಡಾಗ 3 ಪಂಚಾಯತಿಗಳನ್ನ ಸಚಿವ ಸಂಪುಟ ಮುಂದೆ ತಂದ ಅವಕ್ಕೆ ಅನುಮೋದನೆಯನ್ನು ಕೊಡುವಂತ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿದರು. ಆ ಒಂದು ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಇವತ್ತು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಸನ್ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಿಗೆ ಮತ್ತು ಉಪಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಿಗೆ ಮತ್ತು ವಿಶೇಷವಾಗಿ RDPR ಮಿನಿಸ್ಟರ್ ಪ್ರಿಯಾಂಕಾ ಖರ್ಗೆ ಅವರಿಗೆ ನಾನು ವಿಶೇಷವಾದ ಅಭಿನಂದನೆ ಮತ್ತು ಇನ್ನುಳಿದ ಸಂಪುಟ ಸಚಿವರಿಗೆ ನಾನು ವಿಶೇಷವಾದ ಅಭಿನಂದನೆಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಇದು ನಾಳೆ ಹೈಲೈಟ್ ಆಗಬೇಕು. ಯಾವ ಥರ ಮಾಡ್ತೀರ ಅನ್ನೋದು ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ವಿಚಾರ ಮಾಡಿ ಹೇಳ್ರಿ.